कार्यक्रमाच्या अंतिम आणि अतिशय एका इंटरेस्टिंग सत्राकडे आपण सर्वजण येत आहोत आणि मी मनीषा गुप्ते SM जोशी सोशलिस्ट फाउंडेशनचं प्रतिनिधित्व इथे करत आहे आणि या सत्राच्यासाठी मी पहिल्यांदा शिल्पा बल्लाळ, सुनील सुक्तनकर, फाउंडेशनचे सचिव सुभाष लोमटे आणि आप्पा आता आले की आप्पांना सुद्धा म्हणजे नंतर मग परत खाली उतरून वरती यायला नको म्हणून मी आमंत्रित करते. आणि यांचं आणि नंतर मग आप्पांचं जे आहे स्वागत हे आप्पांचे खूप जुने सहकारी ज्यांच्या राष्ट्रसेवा दलाच्या शाखेमधून आम्ही वाढलो आहे, ज्यांच्या शिबिरामधून आम्ही गेलेलो आहोत, अशा भाल कोरगावकरांना, भाल काकांना मी सांगते की त्यांचं जे आहे ते तुम्ही फूल आणि पुस्तक देऊन त्यांचं स्वागत करा. सुदामभाई. भाल काका तुम्ही इथेच थांबलात तर आप्पा आले की नंतर मग आपण आप्पांचं पण प्लीज करा. आता हे जे सत्र आहे हे आपण पाहिलं आहे की ही पिढी, याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 2 पिढ्या दिसत आहेत आणि आप्पा ह्यांच्याबरोबर असणार आहेत. त्यामुळे एका अर्थाने आपण जे म्हणतो की मशाल असेल, त्याला वाण असेल, जे काही असेल जे पुढे जातं, तर अर्थातच हा जो माहितीपट आपण पाहिला, बायोपिक जो पाहिला, हा आप्पांच्या अशा ताईंच्या आयुष्यावरती आणि एकूणच जे काही त्यांच्या आयुष्यामध्ये समोर घडलं त्याचा ते भाग होते, ते इतिहास घडवत होते. त्या सर्व प्रक्रियेमधून नकळत का होईना, आपल्याला तेव्हा माहीत नसतं आपण इतिहास घडवत असतो, पण तो इतिहास आपण ॲक्च्युली घडवत असतो. तर या सर्वाच्या वरती तुम्हाला थोडंसं पुढे जाण्याच्या दृष्टीने, म्हणजे जिकडे ते आप्पांचं अगदी शेवटचं जे आहे ना, मला ते ग्रेट डिक्टेटरमधलं चॅप्लिनचंच ते असं वाटतं की त्याचे असं ज्याला आपण म्हणतो ना का असं भारावून गेलेलं, म्हणजे भान हरपून ते जे शेवटची जे 5-6 मिनटं आहेत. आप्पा वर याल का प्लीज. तर आप्पांची जी मांडणी आहे म्हणजे अगदी सुरुवातीपासूनच इतके स्पष्ट विचार, मुद्दे सूद पद्धतीने मांडणं हे जे आहे, आणि मग शेवटचा जो मला असं वाटतो का तिकडून आपण पुढे जाऊया की हे सगळं बघत असताना पुढे आपण कसं जात, म्हणजे आशावाद जो त्याने जो केला की नाही की हे सर्व चालू आहे परंतु कुठेतरी कोणीतरी एक व्यक्ती आहे की ज्याला विरोध करते आणि ती एक व्यक्ती जी आहे त्या व्यक्तीला आपण विसरता कामा नये आणि ती व्यक्ती पणती आहे आणि ती व्यक्ती तिकडून बदल घडवून आणणार आहे. मला वाटतं का आमच्यासाठी सुद्धा हे फार महत्त्वाचं होतं ऐकणं, कारण खरं पाहिलं तर तसं माझ्या आता मी 65 वर्षाची आहे, माझ्या आयुष्यामध्ये मी एक विषारी हवेमध्ये वाढलेल्याच पिढ्या बघणार आहे भारतामध्ये, हे मला कळतं आहे. आणि त्यामुळे आपल्याला अनेक वेळेला असं वाटतं की कोणता भारत होता. नेहरूंच्या असताना, पंतप्रधान असताना मी जन्माला आलेली 56 सालची, त्यांच्या सावलीमध्ये पूर्ण जे पाहिले भारत पाहिला, तिथपासून आपण कुठे म्हणजे अधोगती आणखी आणि रोजच म्हणजे आता ते म्हणता ते बुलडोझर आणि म्हणजे कसं श्वास कसा घ्यायचा, आणि आपल्याला जर श्वास घेणं शक्य नसेल तर ज्यांच्या घरावरती ते होतं आहे त्यांनी करायचं काय त्या पुढच्या क्षणाला. म्हणजे हे असं पाहिलं की असं गुदमरायला होतं अक्षरशः, एखाद्या ज्यांनी आपण म्हणतो ना का अजगरांनी विळखा घातल्यासारखं असं एक येतं. आणि त्याच्यामधून जो तो एक आशावाद आहे ज्यांनी काम केलेलं आहे. माझे वडील वसंत गुप्ते याच्यामध्ये समाजवादी आणि सर्व याच्यामध्ये तेही म्हणायचे जे काम करतात ते कधी सिनिकल होत नाहीत, जे काम करत नाहीत त्यांनाच सिनिकल होण्याचे ज्याला अर्थाने एक लक्झुरी असते की काहीच होणार नाही, पण जे काम करत असतात त्यांना कामच पुढचं दिसत असतं. त्यामुळे हा जो त्या अर्थाने योगी आपल्याला आहे त्यांच्याबद्दल आपण आणि थोडंसं पुढे न्यावं. मी भाल काकांना परत विनंती करते की आप्पा काकांचं जे आहे हे
आम्हाला विलेपार्ल्यात राहिल्यामुळे आणि समाजवादी पक्षाच्या लोकांनी बांधलेल्या नवसमाजमध्ये वाढल्यामुळे आम्हाला हे सर्वजण काका वगैरे असे म्हणूनच माहिती होते आणि अतिशय दाट त्यांच्या सावलीमध्ये आम्ही वाढलो आहे. खूप प्रेम आम्हाला वैयक्तिक पातळीवरती सुद्धा खूप मिळालेलं आहे. तर मला वाटतं आपल्याकडे आता 8 वाजलेत, आपला 8ला कार्यक्रम संपायचा होता, पण आपण एक 20 मिनटं उशिरा सुरू केला होता. मला वाटतं एक 5-5 मिनटामध्ये जर बोललं आणि मग आप्पांना जर आपण एक 5-10 मिनटं त्यानंतर दिली तर आणि आप्पांच्या झालं मांडणी झाली की आपण तोच कार्यक्रमाची ती समाप्ती म्हणून करूया. त्यानंतर काही आभार प्रदर्शन किंवा नाही, आपण सर्वांचेच आभार मी आत्ताच मानते ह्या तिन्ही संस्थांचे आणि सर्व तुम्ही जे आलात, आपले सहप्रवासी, आपण सहचर सर्व जे आहोत, तर ते सर्व आलात त्यांचंही मी इथे आभार मानते आणि चौघांनी तुम्ही मांडण्या कराव्या. अगदी थोडक्यात बोलायचा प्रयत्न करतो. मला 2 गोष्टी बोलाव्याशा वाटतात. एक म्हणजे या लघुपटाबद्दल आणि स्वतः आप्पांच्याबद्दल, असं दोन्ही जे वाटलं त्याबद्दल मी थोडी मतं व्यक्त करतो. अशा पद्धतीचं माहितीपट होणं, तर आत्ता संतोषनी म्हटलं तसं खरंच सुमित्रा भावेंचा लघुपट त्यांनी पूर्ण केला आणि तो झाल्यानंतर सुमित्रा गेल्या वर्षी गेली, तर तेव्हा आम्हाला सगळ्यांना असं जाणवलं की गेली 10-15 वर्ष आम्ही सगळेजण असं म्हणायचो की असा एक मोठा इंटरव्ह्यू तिचा घ्यायला हवा, कारण तिचं संपूर्ण आयुष्य कसं गेलं, त्याच्या अगदी पसरट आठवणींपासून ते सगळं उलगडत जाणारे इंटरव्ह्यूज आपण घेऊन ठेवूया, कारण ते आपल्याला नंतर ऐकायला आपल्यालाच नव्हे तर आपल्या पुढच्या पिढ्यांना मिळत राहतील असं म्हणून. आणि त्यावेळेला मला असं जाणवलं की या सगळ्यांच्या मनात जो संकोच आत्ता आप्पांच्याबद्दलही बोलला गेला की ही सगळी माणसं दणकून काम करत राहायची आणि ते सारखं असं म्हणायचे की कशाला हे सगळं करायचं आहे, माझ्या आयुष्याबद्दल मी काय बोलू, मी माझं काम करत राहतो. आणि असं म्हणणाऱ्या माणसांनाच खरं म्हणजे बोलतं करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटलं. आणि त्याच्यातून मला जाणवलं की याच सभागृहामध्ये झालेला कार्यक्रम आज मला आठवत होता. आमचा मित्र समीर शिपूरकर याचे निपाणीचे वडील रमेश शिपूरकर यांच्या पुस्तकाचं प्रकाशन इथेच साधनातर्फे झालेलं होतं आणि तेव्हाही ते ऐकताना माझं अंतःकरण असं भरून होत होतं की खरंच अशी माणसं होती आणि ही आम्ही पाहूच शकलो नाही. आणि ही सगळी माणसं आमच्या पिढीने थोडीफार तरी सुटपुट्टी पाहिली, कारण आज मी 55 वर्षाचा आहे तर, पण माझ्या पुढच्या पिढ्या बहुतेक अशी माणसं बघणारच नाही आहेत, कारण आम्ही त्या लायकीचे नाही आहोत. तर ही अशी माणसं निर्माण होत होती आणि ती अशा पद्धतीने कार्यरत होती. तर ही अशी माणसं म्हणताना मला सारखं जाणवते की मला आज पुन्हा रमेश शिपूरकरांची आठवण येते, पुन्हा आप्पांविषयी सुद्धा मी या माहितीपटातून पाहताना त्यांच्याविषयी इतर माणसं बोलताना जे ऐकतोय त्यात मला असं जाणवलं की ते स्वतःला कार्यकर्ता म्हणत होते. आणि आता स्मिताताईंनी खूप छान म्हटलं की एक मुलगी म्हणून त्यांना असं वाटलं की हे नेते का नाही आहेत व्यासपीठावरचे आणि हे कार्यकर्ते का आहेत. तर मला असं वाटतं की आपण ज्या सगळे शब्द वापरतोय, लोकशाही, समाजवाद, या सगळ्याचा अर्थ हा आमच्या पिढीला हळूहळू आता उमजतोय. आणि या सगळ्यामध्ये जेव्हा कार्यकर्ता आणि कणखरपणे कार्य करत राहणं साधेपणाने अशी माणसं नाहीशी होतात, तेव्हा एकाधिकारशाही आणि व्यक्तिपूजा ही कशी बोकाळत जाते हे गेल्या काही काळामध्ये आपण बघतोय. त्यामुळे आप्पा तुम्ही जे शेवट करताना जे असमाधान व्यक्त केलं ते आमच्या पिढीच्या मनामध्ये खूप आहे की या सगळ्या शब्दांचे, लोकशाही, समाजवाद, या सगळ्या सर्वधर्म समभाव यासारख्या शब्दांचे अर्थ जेव्हा नाहीसे व्हायला लागले, त्यांची चेष्टा व्हायला लागली, अशा काळामध्ये आम्ही आता मध्यावरती कुठेतरी आहोत. आणि आमच्या डोळ्यासमोर मांडलं काय जातं आहे तर मोजका एखाद दुसरा नेता, त्याची एकाधिकारशाही, त्याच्या पद्धतीने एक आयकॉन निर्माण केल्याच्या पद्धतीने किंवा हळूहळू तर ब्रँडिंग केल्यासारखं अशा पद्धतीची व्यक्तिपूजा, हे कल्चर, ही संस्कृती आता बोकाळली जाते. तर तिथे मला राहून असं वाटते की ही सगळी माणसं आहेत, त्यांचं महत्त्व आमच्या मनावरती खूप आणखीन ठसतं आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारच्या माहितीपटातून ते आणखीन उलगडत जाईल. आम्ही ते पुढच्या पिढ्यांपर्यंत आणखीन उलगडून सांगण्याचं काम करत राहू. आणि हेच त्याच्यामधून आम्ही सांगायचा प्रयत्न करू की समाजामध्ये जो बदल घडतो तो या लोकांमध्ये घडतो. त्यात जे कोण 1-2 फोटोमध्ये असणारी किंवा स्टेजवर बसणारी माणसं ते करत नसतात, तर ही माणसं ते सगळं करत असतात. आणि त्यांनी इतक्या ताकदीने बदलवलेला जो समाज आहे त्याची फळं म्हणजे आमची पिढी आहे. आणि त्याच्याबद्दल आम्ही या सगळ्यांचे भयंकर मनापासून ऋणी आहोत. आम्हाला कळलंच नव्हतं की यांच्यामुळे आम्हाला हे सगळं मिळालं आहे. आम्हाला 3-4 नावं माहिती होती, पण त्याच्या पलीकडची ही अशी प्रचंड मोठी माणसं आहेत आणि जी तुम्हीच सगळे आहात. म्हणजे इथे मनीषाताई, विजया मावशी, ह्या सगळ्यांमध्येच मला ते दिसतंय. तर मला असं वाटतं की या सगळ्यांचे अनुभव वेगवेगळ्या पद्धतीने नोंदवले जायला हवेत. आणि मग एक चित्रपटकर्ता म्हणून किंवा संतोष किंवा आम्ही जे सगळे मंडळी, आमची जी फ्रॅटर्निटी, आमचं हे काम आहे की आम्ही या सगळ्या माणसांचं नोंदवून ठेवायला हवं आहे, त्यांना बोलतं करायला हवं आहे.
आणि या सगळ्यातून एक मोठा जो दस्तऐवज तयार होईल तो पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देईल. आणि मग या अशा व्यक्तिपूजाच्या किंवा एकाधिकारशाहीच्या मागे न लागता अशा खूप महत्त्वाच्या माणसांनी काय काय दिलं हे आमच्या आणि आमच्या पुढच्या पिढ्यांना कळत राहील. तर एवढंच बोलून मी थांबतो. नमस्कार सगळ्यांना. मला मगापासून दोन तीन शब्द जे बरीच लोकांनी उच्चारले त्यातला एक फार महत्त्वाचा वाटतो मला, तो म्हणजे आहे मंतरलेली दिवस स्मिता ते म्हणाले तसं धुंदी. तर मला असं वाटतं की स्वातंत्र्य लढ्याचा किंवा इव्हन इतिहासामध्ये आपण जेव्हा जेव्हा काही रंजक गोष्टी ऐकतो तेव्हा त्या फार धुंदीत असतात. ऐकणारे पण धुंदीत असतात आणि ते जगणारे पण धुंदीत असतील असं वाटतं. त्यामुळे माझं फार लहानपणीचं स्वप्न होतं की मी स्वातंत्र्य लढ्यात सामील का नव्हते असं मला वाटायचं. मला तेव्हा कळलं नाही की बरं झालं स्वातंत्र्य मिळालं. आता वाटतं अरे रे उगीचच मिळालं, निदान काहीतरी करता आलं असतं. तर ह्या सगळ्या एकूण परिस्थितीमध्ये धुंदी ही मला फार महत्त्वाची वाटते. आणि गप्रप्रधान सरांवर आम्ही जेव्हा फिल्म केली होती तेव्हा पहिली गोष्ट जी जाणवली होती ती होती ती धुंद, त्या काळातली त्यांच्या डोक्यात असलेली. आत्ता फिल्म बघताना आप्पा जेव्हा बोलत होते तेव्हा असं वाटलं की ही आपल्यातनं हरवली आहे का, आपल्यात आहे का. अजून एक गोष्ट सायमल्टेनियसली जाणवली ती म्हणजे आहे निर्भयता. कारण काळ कुठला, इंग्रज, ते आपली माणसं नाहीत, ती बाहेरून आलेली माणसं. नियम जे आहेत ते त्यांच्या बाजूनी केलेले नियम आहेत. आता आपल्या बाजूनी केलेले नियम आहेत, ज्याला आपण घटना म्हणतो, आपलं संविधान, त्याचा आधार आहे. मग आपण निर्भय राहून का जगू शकत नाही. आपण या एका छोट्याशा गोष्टीला का घाबरू की मी व्हॉट्सॲपवर किंवा फेसबुकवर काहीतरी टाकेन तर माझं काहीतरी होईल का, असं ही भीती मला घालवायची आहे. मला निर्भय बनायचं आहे. आणि ते मला हे सगळं बघून सतत जाणवत राहतं की ही निर्भयता किती जबरदस्त असणार की 20वीतली माणसं हे सगळं करतायत. त्यांना पुढे काय होणार माहीत नाही, देशात काय होणार माहीत नाही. आत्ता मी 50शीला आली आहे, मग आता मी निर्भय नाही होणार तर कधी होणार. त्यामुळे असं वाटतं हा जो एक इतका मोठा वारसा आहे तो अगदीच पुढे नेला पाहिजे. आणि मला असं वाटतं माणुसकी नावाची जी एक गोष्ट आहे ती एक कंटिन्युएशनमध्ये असलेली साखळी आहे असं मला नेहमी वाटतं. म्हणजे आप्पांनी गांधीजींना बघितलं, आम्ही आप्पांना बघितलं, तर आम्ही गांधीजींना बघितलंच. तर ही जी एक कंटिन्युटी आहे मला असं वाटतं ही इतके हजारो लाखो वर्ष मागे जाते की कोणीतरी होते आणि त्यांना बघत 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 पुढची पिढी घडत गेली. आम्ही काहीतरी यांच्याकडनं घेऊन होपफुली आमची पुढची पिढी काहीतरी घेईल आमच्याकडनं. आणि मला असं नेहमी वाटलं की ती धुंद कायम ठेवणं, त्या धुंदीत राहणं, आणि हे फार जास्त गरजेचं आहे. आणि ते मला वाटतं की फिल्म मेकर्स आत्ताच सुनील म्हणाला तसं की ते फार महत्त्वाचं काम झालं आहे संतोष. कारण स्मिताताई म्हणाली तसं की अगदी सुरुवातीला मला आमचं कम्युनिकेशनही आठवतं आहे, खूप चर्चा केली आम्ही. पण आत्ताच पुन्हा उल्लेख केला तसं की आय थिंक यू आर द लकी वन की आप्पा तुला हो म्हणाले हे करायला. कारण त्या काळात ते खूपच ठाम होते की नाही असं काहीही करायचं नाही. आणि मला असं कळत होतं कारण मी बघितलं होतं, म्हणजे प्रधान सरांनी पण असं ती परंपरा कायम होती की आपण कोणावर तरी फिल्म करूया म्हणणार आणि ते म्हणणार की नाही नाही आम्ही कोणीच नाही आहोत, आमच्यावर फिल्म का करायची. तर मला असं सारखं वाटायचं मला एकदा भेटू देत. मला असं म्हणायचं की पण मी तुमच्यासाठी करतच नाही आहे फिल्म, माझ्यासाठी करते मी. कारण मला हे कधी मिळणार प्रत्यक्ष बघणं. तर आज मला असं वाटतं फिल्म बघणं अगदीच बरोबर आहे, सगळं मान्य. सगळ्यात मोठा सगळ्यात ग्रेट आजच्या दिवसाचं हे वाटलं मला आप्पांची भेट झाली आणि ते खूपच महत्त्वाचं आहे. तर खूप तुम्हाला धन्यवाद वगैरे देणं खूप छोटे शब्द असतील, पण आमच्यासारख्या लोकांसाठी जी सतत कानावर येत आहे की लोकशाही आता संपत चालली आहे, समाजवादाला काही अर्थ नाही, ते जुनं झालं आहे. तर मला असं वाटतं की इतिहासामध्ये डोकावून पाहिलं तर साधारण प्रत्येक काळच खडतर असावा. त्यामुळे आपला काळही खडतर आहे तर आपण काही फार स्पेशल आहोत असं मला वाटत नाही. कारण अगदी फार दूर जाण्याची गरज नाही. आपल्याच महाराष्ट्रात बघितलं तर आपण चला शिवाजींचा काळच घेऊया. त्याच्यामध्ये कधी कुठला राजा आला आणि कोणाचं राज्य आत्ता आपल्यावर आहे आणि कोण आता पुढे येणार आहे हे माहीतही नसण्याचा काळ होता. छोटी छोटी घरं होती, ते येऊन कधी मोडतोड करून जाणार, बायकांना घेऊन जाणार, संपत्ती घेऊन जाणार. हा काळ खूप जास्त भीषण होता असं मला वाटतं.
त्यामुळे मला असं वाटतं ह्या फिल्ममधलं जे आशादायी चित्र आहे ते घेऊनच मी पुढे जाणार. मला असं वाटतं की काळ आहे खडतर, असेच काळ खडतर होते आणि आपण माणुसकीनीच त्यांना जिंकलं आहे, आपण म्हणजे माणसांनी. तर आपण तसं पुढे करत राहूया. धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी थोडा वेळ का होईना पण व्यक्त करण्याची संधी मिळाली. त्यामुळं एकतर सुरुवातीलाच संतोषला मी संतोषचं धन्यवाद ह्याच्यासाठी करतो की आप्पांचा विचार नवीन पिढीपर्यंत घेऊन जाण्यासाठी अतिशय चांगली अशा पद्धतीची डॉक्युमेंटरी केली. दुसरं, बाबांनी सुरुवातीला जी खंत व्यक्त केली, कारण बाबांबरोबर मी गेले 30-35 वर्षापासून मी काम करतो असंघटित आणि ग्रामीण श्रमिकांमध्ये प्रामुख्यानं. आणि त्यांच्यामध्ये काम करायचं म्हणजे ज्यावेळेस करतोय त्याचा अर्थ काय. जरूर या ठिकाणी आपण सर्वजण बसलेले आहोत, विचार करतो आहोत, आपल्याला सर्वांना संविधान मान्य आहे, संविधानामधला विचार मान्य आहे, संविधानामधली जी मूल्ये आहेत ती समाजामध्ये रुजली पाहिजे, त्याच्यासाठी आपण आपापल्या परीनं प्रयत्न करतो आहोत. पण खरोखर संविधानाने सांगितलेला जो समतेचा विचार आहे, लोकशाहीचा विचार आहे, स्वातंत्र्याचा विचार आहे, हा विचार कुटुंब व्यवस्थेला मान्य आहे का. आणि माझं एक मत असं बनलेलं आहे की कारण की या कुटुंबामधलीच माणसं बाहेर राजकारण करतायत, समाजकारण करतायत, शिक्षण संस्थांमध्ये आहेत, सहकारी संस्थांमध्ये आहेत. मग हे जे कुटुंब म्हणणारं युनिट आहे, कुठल्याही जाती धर्माचं असू द्या, मोस्ट अनडेमोक्रेटिक, पुरुष प्रधान. काही मंडळी ज्या ज्यांना संधी मिळते, घरातनंही पाठिंबा मिळतोय, नाही मिळाला तरी खमकेपणाने ते स्वतःचं मत मांडतायत, किती टक्के आहेत हे. आणि मी ज्या क्षेत्रात प्रामुख्यानं काम करतो त्या ठिकाणी आणि इतरही शिकलेल्यांनी पुरुष प्रधानता ही मान्य केलेली आहे. त्याच पद्धतीने समाज चालतो असं मान्य केलेलं आहे. आणि म्हणून लोकशाहीचं मूल्य किंवा लोकशाही विचार ज्याच्यामध्ये अल्पमताचा देखील आम्ही आदर केला पाहिजे, हे ज्यांना विचार म्हणूनच लोकशाही मान्य नाही, जे आत्ता गेले 7-8 वर्षापासून सत्तेमध्ये बसलेले आहेत, त्यांच्याबद्दल तर मी म्हणतच नाही. परंतु हे कुटुंबामधली जी हुकुमशाही, पुरुष प्रधानता आहे, आपण किती म्हणू 14ला 31% ते सत्तेमध्ये गेले, ती टक्केवारी विनोदजी मला दुरुस्त करतील, ती 4-5% वाढली 19ला, ती वाढत जाणार आहे. का वाढत जाणार आहे. तर त्यांचा जो विचार आहे तो बहुतांशी समाजव्यवस्थेमध्ये कुटुंब व्यवस्थेने रुजवलेला विचार आहे. आणि मग याचा अर्थ संविधान जे आलं ते जवळपास स्वातंत्र्य चळवळीमध्ये सर्वांना एकत्र करून सर्व समाजाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून जे आलं, ते एका अर्थानं तो विचार लोकांपर्यंत घेऊन जाण्याचा जो एक आवाज होता, तो आवाज हळूहळू गेल्या 5-7 वर्षापासून तो दाबण्याचा प्रयत्न होतो आहे. मला असं वाटतं की ते खरं चॅलेंज आपल्या सगळ्यांच्या समोरचं आहे. आपल्यापैकी प्रत्येकाला असं वाटतं की 24ला दिल्लीमधला सत्ताबदल झाला पाहिजे. सदिच्छेनं सत्ताबदल होणार नाही, कारण त्यांना माहिती आहे सत्तेचा अर्थ काय येतो. 19ला निवडणूक जिंकल्याबरोबर दुसऱ्या दिवसापासून त्यांनी 24ची तयारी केली आहे. आपण काय करतो आहे, किंवा त्यांना पराजित करायचं आहे त्यांच्यामध्ये काय आहे, त्यांच्यामध्ये किमान कॉमन मिनिमम ह्याच्यावरती एकमत होतं आहे का. पुढाऱ्यांवरती होत नाही, पक्षांवरती होत नाही, ही अवस्था आहे. मला असं वाटतं की ही
आप्पांनी जे आयुष्य ज्या विचारासाठी घातलं आणि शेवटी फिल्ममध्ये, आता तर बोलतीलच ते, कारण मी पहिल्यांदा त्यांना जी पारीख यांच्या 98व्या याच्यावरती वाढदिवसाच्या दिवशी मी त्यांना जे खणखणीत त्यांचं भाषण ऐकलं त्यावेळेसच मी म्हणालो की हा विचार जरा अधिक ठिकाणी आपल्याला या निमित्ताने घेऊन जायला पाहिजे. मला शेवटी एवढंच सांगायचं आहे की आज ही 5-7 वर्षापासून सत्ता बदल झाला आहे किंवा ते सत्तेमध्ये आहेत, त्यांना पूरक अशा पद्धतीचे जे काही वर्तन समाजाचं, त्याच्या विरोधामध्ये ज्या पद्धतीनं एक ओकल पद्धतीने ज्या गोष्टी मांडल्या गेल्या पाहिजेत त्या होत नाहीत. आणि समतेच्या विचाराला, लोकशाहीच्या विचाराला, स्वातंत्र्याच्या विचाराला प्रत्यक्ष लोकांना त्याचा फायदा कसा होऊ शकेल या दृष्टीनं ज्यांना माझ्यासारखे, तुमच्यासारख्या लोकांना शिक्षणाची संधी मिळाली, उच्च शिक्षणाची संधी मिळाली, ती मंडळी जेवढ्या प्रखरपणे पुढं येऊन ह्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत त्या फारशा दिसत नाहीत. 80पर्यंत दिसल्या म्हणूनच आणीबाणीमध्ये तुम्हाला सर्व स्तरामधले लोक जेलमध्ये दिसले. त्याच्यात शिक्षक जेलमध्ये होते, वकील जेलमध्ये होते, डॉक्टर जेलमध्ये होते. परंतु 80च्या नंतर हे पाहिलं सत्ताधाऱ्यांनी, त्यावेळेस काही आत्ताची सत्ता नव्हती, तर हा जर ओकल वर्ग त्यांना आपल्याला जर काबूमध्ये आणायचं झालं तर मग 5व्या वेतन आयोगानंतर तो कब्जात घेतला, त्याच्यानंतर 6व्या वेतन आयोगानंतर अधिक घेतला, 7व्या वेतन आयोगामध्ये तर आता आमचा आणि 80% जो कष्ट करणार आहे त्याचा काही संबंधच नाही असं आपण म्हणायला लागलो. मला असं वाटतं. आणि त्यांनी मग काय केलं, हळूहळू या सगळ्या वर्गांनी आणि सत्तेनी, कायदा एकच आहे आमच्याकडं, समान कामासाठी समान वेतन. कारण मी त्याच्यामध्ये आहे म्हणून मी थोडंसं याच्यासाठी मांडतो की आपण विचार करायला लागा. समान कामासाठी समान वेतन हा कायदा असताना देखील 3-4% वेतन आयोग लागू करून घेतला. 95-96% किमान वेतन कायद्याला मान्य नाही आहे हे, परंतु प्रत्यक्षात घडतं आहे. आणि ते प्रत्यक्षात घडत असल्यामुळं चतुर्थ श्रेणी कर्मचारी चपराशी याला हे त्याच्यासाठी 25,000 रुपये महिना पगार ठरवला जातो. परंतु मनरेगामध्ये राबणारी त्याच्यापेक्षा जास्ती राबणाऱ्याला 200 रुपयेसुद्धा मिळत नाहीत 100 दिवसासाठी. हे वास्तव आहे. आपण ऐकतो पेपरमध्ये, मॅनहोलमध्ये माणसं आजही रोज मारतायत. पेपरमध्ये वाचल्यानंतर आपण हळहळ करतो, परंतु अशा निकृष्ट आणि अशा कामाच्यासाठी आता माणसांच्या मार्फत ते काम करता कामा नये, याच्यावरती लोकांचं एक जनमत तयार होत नाही. आणि जनमत लोकांचं तयार होतं शिकलेला वर्ग ज्यावेळेस बोलायला लागतो. आणि शिकलेला वर्ग जर गप्प केला होत असेल, मग तो सत्ताधारी वर्ग गप्प करत असतील म्हणा, किंवा माझं भागलं म्हणून मी गप्प बसत असेल म्हणा, मला असं वाटतं की ती काही समाजाच्या दृष्टिकोनातून योग्य भूमिका नाही. ती खंत मला असं वाटतं बाबांनी त्यांच्या सुरुवातीच्या अध्यक्षीय भाषणामध्ये जे व्यक्त केली, तर त्यामुळं ही जबाबदारी अधिक शिकलेल्या वर्गाची निश्चित आहे. आणि हे जे समाजामधलं युनिट आहे, शेवटचं युनिट कुटुंब, जे मोठ्या प्रमाणावरती लोकशाही विरोधी आहे, त्याला कसं करायचं, ही चॅलेंजेस मला असं वाटतं आहेत, ती आपण सगळी या निमित्ताने स्वीकारू आहे. धन्यवाद. मी उभा राहिलो आहे याला कारण आहे, 1946 साली कोकण एज्युकेशन सोसायटीच्या 11 शाळेच्या सगळ्या शिक्षकांची एक परिषद रोह्याला मेंढळे हायस्कूलमध्ये झाली. आणि तिथे डॉक्टर राधाकृष्णन हे प्रमुख वक्ते म्हणून त्याच्यातले होते आणि त्या परिषदेचे अध्यक्ष होते. मी तिथे सेवादलाचं काम करीत होतो. मी काही शिक्षक नव्हतो, पण मला आवडसकर सरांनी सांगितलं
की तुम्ही जरा यांना सन्मान सलामीची तयारी करून द्या ना. डॉक्टर राधाकृष्णन आले स्टेजवर. मग सन्मान सलामी वगैरे झाली आणि मी जरा अबाउट टर्न केलं. एवढ्यात मी तर 23 वयाचा होतो आणि ते तर उंच पुरे माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, यंग मॅन, रिमेन वर्किंग लाईक दिस थ्रू आउट युअर लाईफ. टीच युअर स्टुडंट्स टू बिहेव प्रॉपरली, टू ऑनर द पीपल, टू द पेरेंट्स, द टीचर्स अँड युअर फेलो मेन ऑल्सो. राधाकृष्णनांचं हे मला आयुष्यभर पाळलं पाहिजे. आणि म्हणून आणखीन एक तुम्हाला सांगतो, JP नाईक हे गारगोटीला मला वाटतं त्यांची इन्स्टिट्यूट कोल्हापूरच्या जवळ, आणि ते पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नंतर 1966 साली दिल्लीला संबंध आपल्या ज्या युनिव्हर्सिटीज होत्या त्या युनिव्हर्सिटीचे चॅन्सलर्स, प्रिन्सिपल्स, कॉलेजेसचे प्रिन्सिपल असे 3-4 हजार लोकांचा एक समूह होता. तिथे JP नाईक असं म्हणाले की इट्स द फोरमोस्ट ड्युटी ऑफ एव्हरी एज्युकेशनिस्ट टू अटेंड ऑल द परफॉर्मन्सेस in his premises. But keep aside your work, pay attention to that and get engrossed in it. मला असं वाटतं की ही जी थोडा मोठ्यांची जी सांगणी आहेत त्याचा एक रेफरन्स JP नाईकांच्या पत्नी डॉक्टर चित्रा नाईक, त्यानंतर DE झाल्या महाराष्ट्राच्या, पण त्या ज्यावेळेला असिस्टंट DE होत्या त्यावेळेला आमच्या शाळेमध्ये इन्स्पेक्शनला आल्या आणि त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं, ए टीचर मस्ट लर्न प्रॉपरली अँड देन ही शूड टीच. मला असं वाटतं की माझ्या आयुष्याच्या दृष्टीनं हा मोठा संदेश होता. आता मला जे सांगायचं आहे ते सांगण्यापूर्वी मी एक हिशोब पुरा करतो. आजची 13 तारीख आहे. मला वाटतं माझी पत्नी 13 सप्टेंबरला गेली. लक्षात नाही तारीख माझ्या, पण त्याच्या अगोदर एप्रिल महिन्यामध्ये बहुधा 14 एप्रिलची तारीख असावी, विनोदजींना आठवेल ती. त्यावेळेला आम्ही एक ठरवलं की आता इच्छापत्र आमचं लिहून झालेलं होतं, त्या पत्रकाप्रमाणे काही व्यवस्था करायची आणि ही आर्थिक व्यवस्था होती. ती केली मी, पण पत्नी एवढ्या लवकर जाईल अशी मला कल्पना नव्हती, पण झालं ते. मग त्यानंतरच्या पुढच्या 2 आठवड्यामध्ये आमचं जे ठरलेलं होतं आणि जे थोडं लिखित आहे तेही मी पुरं करून टाकलं. आणि मग कुठेतरी लोकांच्या समोर याचा हिशोब द्यावा अशी एक माझ्या मनात कल्पना आली. आता या इहलोकीच्या निवृत्तीच्या उंबरठ्यावर मी उभा आहे, पण याही वेळेला काही लोकांनी मला पैसे दिलेत आणि म्हणालेत की तुम्हाला वाटेल त्याप्रमाणे तुम्ही हे करा. पण त्याच्या अगोदर मी हे लावतो. इथे माझ्याजवळ साधना साप्ताहिकाकरता समीर जोशी जावईच माझे, त्यांनी 10,000 रुपये डोनेशन दिले. आणि एक शीला देवस्थळी यानंतर
छबिलदास हायस्कूलच्या मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाल्या, विद्यार्थिनीच माझी ती. तर त्यांनी म्हणाले तुम्हाला हे 1000 रुपये. मी पैसे वगैरे कोणाकडून काही घेत नाही. तेव्हा तेही पैसे मी साधनेच्याकडे देतो. जर सरांना उचित वाटलं तर त्या शिला देवस्थळींचा मी पत्ता पाठवीन, त्यांच्याकडे आपला अंक पाठवावा आणि सनी जोशींनी दिलेला चेक मी त्यांना देतो. दोन्ही चेक. आणखीन एक चेक आहे. तुम्ही गेल्या खेपेचा साधना वाचला असलात किंवा नाही मला माहिती नाही, त्याच्यामध्ये साने गुरुजींचं स्वप्न असं दिलेलं आहे. मला वाटतं की संपादकीयामध्येच ते दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यावेळेला प्रांत भारती असंच गुरुजींच्या मनामध्ये होतं. त्याला आता आपण आंतरभारती म्हणू. गुरुजींच्या दृष्टीनं आपल्या देशातली ही जी विविध राज्य आहेत त्यावेळेला प्रांत होते, यांच्यामध्ये एकता निर्माण झाली पाहिजे. भाषिक दृष्ट्यानं, जातीपातीच्या दृष्टीनं, धार्मिक दृष्टीनं आज एवढे प्रचंड विभेद झालेत. तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. कदाचित तुम्ही म्हणाल की तुम्ही खरं सांगत नाही आहात. 1944 साली आमचं औंधचं शिबिर झाल्यानंतर पुण्यामध्ये सावरकरांचं भाषण होतं. पण त्या भाषणाच्या शेवटी मी तिथे गेलो आणि ते असे खुर्चीशी उभे होते. त्यावेळेला आपला देश स्वतंत्र झालेला नव्हता. मी विचारलं, सर आम्ही तरुण म्हणणे, आता त्यावेळेला मी 21-22 वयाचा, 21, स्वातंत्र्याकरता काय करू शकू. ते त्यांनी मला पहिला प्रश्न केला, तुझं नाव काय रे. मी म्हणलो गांधी. हां, म्हणजे तू गुजरातचा. मित्र हो, त्यांनी ज्या तऱ्हेनं हे सांगितलं ते मला तितकंसं रुचलं नाही. पुढे त्यांनी मला काहीच सांगितलं नाही आणि मी परत फिरलो. ही स्थिती आहे, ही लक्षात आपण घ्यायला पाहिजे. आणि म्हणून आपल्या देशामधल्या ही जी 32 राज्य आहेत, या राज्यांच्यामध्ये आज कमाल बेकी आहे. हे सगळं जोडलं पाहिजे अशी जी साने गुरुजींची मनीषा ती पुरी व्हावी. आणि त्या दृष्टीनं वैद्य सरांचा एक लेख पण सेवादल पत्रिकेमध्ये येऊन गेलेला आहे. त्याचा उल्लेखसुद्धा साधनेमध्ये होऊन गेलेला आहे. तेव्हा या आंतरभारतीकरता एक 35,000 रुपयाचा चेक आहे. हा मी राष्ट्रसेवादलाचे जे इथे आलेले ग्रस्त आहेत त्यांच्याकडे देतो. मी फक्त 2 मिनिटं घेणार आहे. मला आप्पांचा हा चित्रपट पाहिल्यानंतर माहिती सगळं 77 माझा आवाज 77 आणि 78 1977 आणि 78 ह्या 2 वर्षांची आठवण झाली. माझी 11वी आणि 12वी पार्लेटिव्ह कॉलेजमध्ये झाली आणि तेव्हाच सेवादलाच्या त्या तिथे पार्ल्याला कॉलेज शाखा चालायच्या. म्हणजे शनिवार रविवार आम्ही किशोरवयीन थोडी मोठी मुलं आम्ही सगळे एकत्र जमायचो. आशाताई आणि आप्पा हे आमचे मार्गदर्शक होते. तेव्हा आशाताई आणि आप्पांचा जो सिस्टमॅटिक शिस्तप्रिय वगैरे सगळा जो होता तो मला थोडाच सगळे आम्हाला 11वी 12वी करणाऱ्यांना जाचक वाटायचा. आम्ही खरं बंडखोरी पण करायचो, पण आप्पा आणि आशाताईंनी कधीही आम्हाला रागवले नाही, कधीही रागवले नाही. उलट ते आप्पांचं तर मला आठवते हसत हसत आम्हाला परत ते समजावून सांगायचे आणि आमच्याकडनं त्या गोष्टी करून घ्यायच्या.
ह्या गोष्टी आपल्यावर कशा परिणाम करतात हे आता चित्रपट पाहिल्यानंतर जास्त जाणवलं, कारण नंतर मी स्वतः शिक्षकी पेशात आले आणि शिस्त आणि सिस्टमॅटिकपणा हा नकळत आपल्यात घडत गेला, माझ्या घडणावळीत झाला. त्यातलं हे एक मोठं अप्पांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. मी हा हिशोब पुरा करतो आणि मग मी बोलतो. एक 2500चा चेक माझ्याकडे, चेक नाही, त्यांनी मला सांगितलं की हे पैसे मी तुम्हाला देतो आहे. तोही एक चेक हा मेधा पाटकरांच्याकडे पाठवला. नंतर दुसरे म्हणजे झेलम परांजपे, अविनाश परांजपे, ते आले होते आणि त्यांनी 1 लाखाचा चेक दिला. 100वे वर्ष सुरू झाले म्हणून. मी त्यांना विचारलं की मग या चेकचं मी काय करू? मी म्हणाले तुम्हाला पाहिजे ते करा. मी तो चेक मेधा पाटकरांच्याकडे पाठवला आणि विजूताईच्याकडे ते 2 चेक रुजू झालेले आहेत. हे चेक्स देऊन टाकलेले आहेत. मला असं वाटतं की देवाणघेवाणीचा हा हिशोब घेता घेता देणाऱ्याचे हात पण घ्यावेत. आनंद कंदीकर आहे काय ते, त्याच्या वडिलांचे हे केलं. मग आम्हाला हे असं वाटलं की आपण पण याच्यात काही हे करून टाकावं. त्यावेळेला एकूण या 6 संस्थांसाठी 88 लाख रुपये असे बिल गोळा करून झालेले होते. हा हिशोब पुढे नेला आणि 96.5 लाख असा हा पुरा केलेला आहे. आता आपले घरसाठी पन्नालालनी आणि राष्ट्रसेवालांनी राष्ट्रसेवालासाठी 1-1 कोट उभे केले. मलाही आज माझ्या या शेवटच्या दिवसात असं वाटतं की माझी विद्यार्थ्यांनी, माझ्या परिचितांनी आणि जे जे राष्ट्रसेवा दल, समाजवाद मानतायत, आपल्या भारताची ही जी संहिता आहे ती मानतायत, त्या सगळ्यांनी हा 1 कोट उभा करावा आणि पुरा करावा. हा झाला माझ्या या हिशोबाच्याबद्दल. मी मनामध्ये असा विचार केला होता की आज इथे हे एकूण पाहिलं मी की 3 सेशन्स याची आणि त्याच्यात ह्या डॉक्युमेंटरी फिल्मबद्दल, चलचित्र फिटीबद्दल, त्याच्याबद्दलही स्पष्टीकरण वगैरे होतं. मला असं वाटतं की आप्पाबद्दलच्या गप्पा पुष्कळ झाल्या. आज आपल्या देशाची स्थिती अतिशय भयानक आहे. हे इतकं जाणवतं की गेल्या 70 वर्षामध्ये जे काही आपल्या देशामध्ये झालं की लोक एकजीव व्हावेत, समाजाचं परिवर्तन व्हावं, समाजामध्ये एकता राहावी, अशा तऱ्हेनं जवाहरलाल नेहरू वगैरेंनी जे काही प्रयत्न केले त्याला काळिमा फासण्याचं काम चालू झालेलं आहे. मला ही स्थिती कशी आहे हे भूमिगत राहिलेलं असताना एका बॅरिस्टर आंबे नाही त्यांच्या गावी गेलो होतो, आंबेडगाव, आणि तिथे सगळे मुस्लिम लोक, ते मुस्लिमांचं गाव. तर तिथे मी, माझे थोरले बंधू, आमचं व्याख्यान चाललेलं होतं. ते झाल्यानंतर एक ग्रस्त उभे राहिले आणि ते मिलिटरीतून निवृत्त होऊन काहीतरी 30 वर्ष झालेली होती, दाढीबिडी वगैरे सगळी होती. ते म्हणाले, मला एका गोऱ्या सेनापतीनं सुनावलं की काय तुमच्या भारताची स्थिती आहे. म्हणाले, दम दमों में दम नहीं, अब खैर मांगो जान की, ऐ गफूर अब हो चुकी है तेग हिंदुस्तान की.
ते एक म्हणजे तलवार. मुसट झाली ही तलवार टाकून देत. त्या माणसानं असं सांगितलं, साहेब एक गोष्ट ध्यानात घ्या, भारताची तलवार इथेच काय, पण तुमची राजधानी जी लंडन आहे तिथेही गाजले म्हणाले. 1941 साली तिथे 12:30च्या सुमारला पिस्तुलातून गोळी दागून जालियनवाला बागेचा हा जो कटार हा त्याला संपवलेला आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं, गाजियों में बू रहेगी जब तलक उन्मान की, जाके लंडन तक लढेगी तेग हिंदुस्तान की. हे असं उत्तर दिलं. आज खरंच असं वाटतं की असं उत्तर देणारं आपल्या देशामध्ये कोणी आहे का? आज असं वाटतं की आमचे सगळे तरुण मोबाईल प्रियकर झालेले, पुस्तकाशी त्यांचा संबंध कमी येतो. कुणीही रागवू नये, रागवलात तरी काय होणार माझं. पण हे जाणवतं मला. त्यानंतर पुढची बाकीची मंडळी, हा समाजसुद्धा एक काळचा जो समाज होता, या देशाच्या बद्दलच्या परिवर्तनाबद्दल, देशाबद्दल जाणीव ठेवणारी, ही जाणीव ही आता राहिलेली नाही. सगळ्यात महत्त्वाची मला गोष्ट वाटते ती अशा प्रकारची की समाजामध्ये आज ज्या वेळेला इलेक्शन्स होतात त्यावेळेला 53% ते 60% मतदान होतं. ही 40% माणसं कोण आहेत? ही वरिष्ठ मध्यम वर्गातली आणि उच्च वर्गातली माणसं मतदानाला जात नाहीत. मग चांगली माणसं निवडून येणार कशी? कशातून त्यांचं काम व्हायचं आणि देशाचं काम चांगलं कसं व्हायचं? त्यामुळे आज सत्तांध आणि धर्मांध या दोघांचं राज्य चाललेलं आहे. भारत हा मूर्तीपूजक देश आहे. तुम्ही काहीही म्हणा, मी तर आमच्या घरामध्ये टाळं पण नाही लागलं, काहीच नाही. मला असं सांगायचं आहे की या देशामध्ये लोक आजही पूजा पाठ याच्यामध्ये इतका वेळ घालवतात. मी उदाहरण देतो. वटपौर्णिमेचा दिवस होता. मी 6ची गाडी पाडल्याला पकडत असेल, तर जाताना आमच्या तिथल्या देवळाच्या जवळ वडाचं झाड होतं, आहेच अजून. तर एक बाई दोर त्याच्या भोवताली फिरवत होते. मी म्हटलं या ओळखीच्या आहेत. मग त्यांनी जरा मला हाक मारलं. सर म्हणाले, त्यांच्या मुलीला मी शिकवत असे. त्या MSc पार्ला कॉलेजमधल्या लेक्चरर, यांना सायन्सचे टीचर म्हणायचं. कोणत्या काळातला हे आहे? या सायन्सचं करायचं काय? काय उपयोग आहे त्याचा? हे लोक पाळत नाहीत. मूर्तीपूजा, देवपूजा, धर्म किंवा अमकं तमकं याच्यातल्या भ्रामक तऱ्हा ज्या आहेत या इतक्या जबरदस्त आहेत, आजही आहेत त्या. आणि अत्यंत सुशिक्षित माणसांना मही पारखं नाही. विवेकानंदांचं एक वाक्य आहे, सगळी देवळं खाली करा आणि तिथे शाळा निर्माण करा. विवेकानंदांनी सांगितलं. विवेकानंदांची आणखीन एक गोष्ट सांगतो तुम्हाला. एकदा विवेकानंदांना एका गावामध्ये, जरा मोठं गाव, व्याख्यानाला बोलावलं होतं. मग विवेकानंद 7:30च्या सुमाराला सकाळी आले. स्टेशन मास्तरनी त्यांना मग तिथे बसायला ह्याच्यावर प्लॅटफॉर्मवर खुर्ची दिली. लोक येत भेटत गेले, भेटून गेले, सगळे झालं. 3:30च्या सुमारला विवेकानंद एकटेच तिथे खुर्चीत बसलेले, सकाळी आलेला म्हणून. तेव्हा तिथे एक
साधारणतः गुडघ्या एवढा पंचासारखा नेसलेला, वरती सगळा उघडा काळा कभिन्न घामाळलेला माणूस आला. साहब, आप सबेर से आए, कुछ खाया पिया नहीं, ये कैसा चलेगा? तो भी मैं क्या करूं, ये लोग आए नहीं. मग त्यांना तेवढ्यात एक निरोप आला की त्यांचं भाषण हे त्या दिवशी न ठेवताना आणखीन 2 दिवसांनी ठेवले. हे विवेकानंदांपर्यंत गेलं नव्हतं. त्या तो माणूस म्हणाला, साहब मैं आपको आटा देता हूँ और चूल्हा है यहाँ. ते प्लॅटफॉर्मवरच करता ते लोक. तो झाडूवाला होता, मुस्लिम होता. तो तुम नहीं खाना खाओगे? मैं खाऊंगा साहब, पर मेरे हाथ का आप क्यों, तुम आदमी हो ना. अरे परमात्मा की भी कोई माता होती थी, बिना उसके परमात्मा जन्म कैसा पाया? विवेकानंदांनी सांगितलं. पर ईश्वर सुद्धा कोणत्या तरी आईच्या मांडीवर खेळूनच ईश्वर झालाय. आणि भूक ही या जगातलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि तू मला भाकरी देतोयस, याच्यापेक्षा आणखीन काय पाहिजे मला? एका मुस्लिम माणसानी, आणि तो सुद्धा झाडूवाला, त्यानं तयार केलेल्या भाकऱ्या 2 विवेकानंदांनी खाल्ल्यात. विवेकानंदांच्याबद्दल सांगतात हे काय आहे? ही धर्मांध माणसं जे काही सांगतायत त्यांच्यातला धर्म नाहीच आहे. एक तर खरं हा हिंदू हा शब्द 712 नंतर आला. मोहम्मद बिन कासिम यानं सिंध प्रदेशावर स्वारी केली. या फारसी लोकांना हा शब्द प्लस स हा अक्षर उच्चारता येत नसे, ते म्हणायला लागले. आणि मग सिंधूच्या पलीकडचे राहणारे ते सगळे हिंदू. याच्या अगोदर आपल्या कोणत्याही पुराणामध्ये, वेदामध्ये, कशामध्ये हिंदू हा शब्द नाही आहे. कुठली जात आली हिंदू? कुठला हे धर्माचं नाव आहे? आणि खरं विचारायचं म्हणजे असंही विचारता येईल की जे आज असं म्हणतात की हिंदुस्तान हिंदू का, नहीं किसी के बाप का. प्रश्न मला असा विचारावा असं वाटतो, यांच्या बापजादाचे बापजादा हे कुठून आले? हे कुठले हिंदुस्तानचे? या हिंदुस्तानमधली जी आदिवासी जनता, त्यांना डोंगर खोऱ्यामध्ये आम्ही घालून लावलं, काही दक्षिणेमध्ये पाठवलं, आणि मग त्यांना राक्षस वगैरे, रावण बिवण अशा तऱ्हेने म्हणायला लागले. हे सगळं झूट आहे, हे नाही. याच्यात हर्षवर्धनाच्या काळामध्ये मूळ रामायण की महाभारत याचे किती एक 600-500 अशा तऱ्हेचे श्लोक होते. ते 24,000 आहे. टिळकांनीच म्हणलं आहे, गीता रहस्य लिहिले त्याच्यामध्ये, की मूळ गीता 5-6 श्लोकांची असावी. आता त्याचे 18 अध्याय झालेले आहेत. तसे महाभारताचे हे वाढले. हनुमंताची शेपटी संबंध लंकेला म्हणाले हिरकणी. हे सगळी जी वाढ झालेली आहे ही नंतरच्या काळामध्ये अशी झालेली आहे. आणि मूळ धार्मिक जे हे होतं हे काही राहिलेलं नाही. हे आज आपल्या देशामध्ये नाही. आणि आपल्याला हिंदू आणि मुसलमान अशा तऱ्हेचा आज भेद हा इतका जबरदस्त झालेला आहे. दुर्दैवानं आपले मंडळीत चांगल्या मंडळींना निवडून देत नाहीत. आणि त्यामुळे आज जे राज्यकर्ते त्या ठिकाणी आहेत, अगदी आपल्या संसदेमध्ये जे 350 लोक आहेत निवडून झालेले, याच्यातले 58 लोक ज्यांच्यावर फौजदारी गुन्हा आहे. प्रत्यक्षतः पंतप्रधानांवर 2002चा गुन्हा आहे, पण हे राज्यकर्ते आहेत. ही स्थिती का झाली? तर आपल्या देशामध्ये आज ज्याचं संबंध लोक ऐकू शकतील,
संबंध मास ज्याला आपण म्हणतो, समाज हा ज्याच्या मागे येऊ शकेल, ज्याच्या शब्दांना मान देऊ शकेल, अशी आज व्यक्ती उरलेली नाही आहे. असा मोठा बिकट काळ आपल्या देशामध्ये आलेला आहे आणि त्याचा दुष्परिणाम असा झालेला आहे की प्रांतामध्ये राज्यांच्यामध्ये एक प्रकारचे बिखेर झालेले आहे. आणि ही राज्य ही मूळ भारतीय जी घटना आहे त्या घटनेच्या विसंगत अशा तऱ्हेची प्रत्यक्षतः आपलं जे सरकार आहे त्याची ते या गेल्या 8-10 दिवसात शिथू झालेली आहे परदेशामध्ये. याचा विचार कोण करणार आहे? आणि याचा विचार करणारी माणसं, असा समाज आता नाही आहे. समाजसुद्धा संभ्रमित झालेला आहे. या सगळ्यामध्ये एक नवीन जागृती करण्याची आवश्यकता आहे. पण दुर्दैवानं असं जाणवतं की अशा प्रकारच्या विचारांची जी मंडळी आहेत त्यांचे केस पिकलेले आहेत, त्यांच्या मागे तरुण नाही आहेत. याचं कारण तरुणांच्यामध्ये सुद्धा एक प्रकारचा विभ्रम निर्माण झालेला आहे आणि त्यांनासुद्धा की बाबा आपल्या देशाचं, आपल्या समाजाचं परिवर्तन घडवून आणलं पाहिजे अशा तऱ्हेच्या भूमिकेतून येणारं नाही, असं शिक्षणच नाही मिळत आहे. गांधीजींनी असं स्पष्ट म्हणलेलं आहे की शिक्षणानं मनुष्य स्वावलंबी व्हावा, तो आत्मनिर्भर व्हावा, तो आत्माभिमानी बनावा आणि आत्मसंयमी पण बनावा. आज शिक्षण हे अशा तऱ्हेचं राहिलेलं नाही आहे. मला आता नाव विसरलं मी, डॉक्टरने म्हणलं आहे की आज शिक्षणाचं शिक्षकाशी, शिक्षकाचं समाजाशी आणि शिक्षणाचं विद्यार्थ्यांच्या जीवनाशी नातंच तुटलेलं आहे. हे जर आपण लक्षात घेतलं तर आपला समाज आणि त्याचं परिवर्तन आणि आपल्या देशाची जी मूल्ये आहेत, आपल्या देशानं आपल्या आराखड्यामध्ये, संहितेमध्ये जे आपल्याला सांगितलं आहे की बुवा समाजवादी अशा तऱ्हेचा हा देश निर्माण व्हायचा, काय आढळतं आपल्याला? आजही शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. परंतु आजच्या आणि कालच्याच पेपरमध्ये बघा, पंतप्रधानांची शेतकऱ्यांच्या करताची या सगळ्या जाहिराती लागलेल्या आहेत. शब्दांचा पूर आलेला आहे, पण त्याच्या मागे पाहिजे त्या प्रकारची कृती होताना दिसत नाही. जी माणसं अशा तऱ्हेनं काम करणारी होती, ही माणसं ह्या 2014च्या अगोदरची होती. पण त्यातसुद्धा त्यातही भ्रष्टाचार, अमुक प्रमुख ह्या अनेक गोष्टी झालेल्या आहेत. मला हे मान्य आहे. म्हणून मला आज असं वाटतं, जर बाबा असते तर कदाचित माझा हा विचार त्यांना आवडला नसता. मी त्यांना विचारणार होतो आणि मग सांगणार होतो. पण आता मी सांगतो की आपल्या देशाची जी घटना आहे त्या घटनेच्या मूळ प्रस्तावामध्ये जी ध्येय, ज्या गोष्टी, जी मूल्ये सांगितलेली आहेत ती मूल्य घेऊन जाणारा, मग तो काँग्रेस पक्ष असो, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष असो, आता समाजवादी पक्ष तर नाहीच. माझे साडू पन्नालाल सुराणा गल्लोगल्लीत फिरतात, कुठे समाजवादी मिळतोय काय एखादा म्हणून शोधत राहतात. नाही समाजवादी राहिलेला पक्ष नाही, त्याच्या चिरफळ्या होऊन गेलेल्या. सेवादलाच्या पण त्याच्यातूनही अनेक लोक असे वेगळे वेगळे झालेले आहेत. ही ज्या वेळेला बेकी आपल्याला सुचून येते त्यावेळेला समाजाचं परिवर्तन होईल का अशा तऱ्हेची शंका येते. पण मग असं वाटतं कुठेतरी एखाद दुसरा उभा राहतो आणि ताटपणे सांगतो. त्यावेळेला मग तिथे की गाजियों में बू रहेगी, ते जे आहे की आपल्या धमनीमध्ये जोपर्यंत गरम रक्त वाहत आहे तोपर्यंत इथेच काय, जसं त्यांनी सांगितलं लंडनमध्ये सुद्धा मिळलं, दिल्लीला घेराव घालणारा असा तरुणांचा ग्रुप होऊन
हे जे निरनिराळे पक्ष जे आहेत की जे ही घटना मानतात त्यांनी एकत्र यायला पाहिजे. अगदी कम्युनिस्ट पण त्यांना ही घटना मानल्याशिवाय कारभारच करता येणार नाही, ती मानलीच पाहिजे घटना. तर जे लोक अशा तऱ्हेनं निश्चितपणे ही घटना मानतात या सगळ्या राजकीय मंडळीनं एकत्र यायला पाहिजे. या ज्या विविध संस्था आहेत या संस्थांनी एकत्र यायला पाहिजे. अगदी समाजवादी विचार मानणाऱ्यासुद्धा पुष्कळ संस्था आहेत. यांच्यामध्ये सुद्धा एक इतकं सख्य मला आढळलं नाही. मी तर 76 शाळांच्यामध्ये शिक्षकांचं व्याख्यान घ्यायला गेलेलं आहे. 36 शाळांच्यामध्ये प्रत्यक्षतः शिक्षकांशी व्याख्यानं देऊन संवाद साधलेला आहे. ते अगदी मी या 2017-18पर्यंत काम केलेलं आहे. मला काय सांगायचं तुम्हाला, आज कुठे मला अशी जागृती दिसत नाही की बाबा समाजाकरता आपण काही केलं पाहिजे. स्वार्थांध आणि धर्मांध अशी सगळी मंडळी झालेली आहेत. तेव्हा आपल्या देशाची जी मूल्ये आहेत ती जोपासून आपल्या देशामध्ये समाज परिवर्तनाकरता तयार होणारी अशी मंडळी आणि अशा तऱ्हेच्या ज्यांना ज्यांना असं वाटतं या सगळ्यांनी एक झालं पाहिजे. पक्षभेद बाजूला ठेवला पाहिजे. भले तुमच्या चुली वेगळ्या असू द्यात, तवे असू द्यात वेगळे, पण त्या तव्यावर टाकणारी भाकरी आहे ते गहू आणखीन ज्वारी वगैरे किंवा तांदूळ हे सगळेच वापरतात. त्याप्रमाणे या देशाला जेव्हा आपण हे माझं राष्ट्र आहे असं पण म्हणतो त्यावेळेला आपण या आजच्या स्थितीमध्ये एकत्र होऊनच आता आपल्याला लढलं पाहिजे. आणि ती लढाई आता दिल्लीशी आहे. मला तर असं जाणवलं, आजच्या पेपरमध्ये मी पाहिलं त्याच्यामध्ये स्पष्ट म्हणलेलं आहे, मला वाटतं अग्रलेखामध्ये लोकसत्तेच्या, की 2024 नंतर जी इलेक्शन्स होतील पुढचं सरकारसुद्धा नरेंद्र मोदींचंच येणार आणि मोदीच पंतप्रधान होणार. याच्या इतका शॉक दुसरा नाही. ठीक आहे, काही हरकत नाही. पण मग ज्यांना तत्वच्युती हीच राजनीती वाटते त्यांना सुनावणारी अशी भरभक्कम माणसं आणि संघटना उभी राहणं ही आजची आवश्यकता आहे. आणि म्हणून छोट्या छोट्या पक्षांनी किंवा छोट्या छोट्या संघटनांनी किंवा अगदी साने गुरुजीच्या नावाने अनेक शाळा आहेत, या शाळांनी या संस्थांनी असं एकत्र व्हायला पाहिजे आणि एकजुटीनं आपलं जे इप्सित आहे, ही जी मूल्ये आहेत या मूल्यांना पुढे कसं नेता येईल हे आपल्याला पाहिलं पाहिजे असं मला वाटतं. या डॉक्युमेंटरीच्या बद्दल एक थोडंसं मी सांगतो. त्याच्यामध्ये मंजुळा गांधी म्हणून जी मुलगी बोलली ती माझी धाकटी बहीण, आता तिचं 90 वय आहे. पण तिनं जे असं सांगितलं की 14 नोव्हेंबर हा तिच्या जीवनातला एक महत्त्वाचा प्रसंग आहे, तेवढ्याने तुम्हाला कदाचित ते क्लिअर होणार नाही. ती शाळकरी मुलगी नव्हती. 1947 साली भारताचं विभाजन झालं आणि बिरवाडीला महाडच्याकडे बाजूला असलेल्या गावातून 2 माणसं या ईसाने म्हणून वहूरला राहायचा, त्यानं बोलावलं आणि रात्री त्या दोघांना काटलं त्यांनी. त्याच्यात माझ्या या बहिणीचा नवरा होता. दुसरी गोष्ट, संयुक्त महाराष्ट्राच्या काळात माझ्यावरच एकाने आरोप केला होता, हा गुजराती माणूस पार्ल्यात, हा काय म्हणाले महाराष्ट्राचं इथे करणार. तेव्हा शंकर पेंडसे हे त्यावेळेला नवशक्तीचे संपादक होते. त्यांनी उत्तर दिलं, माधवराव
पण तुम्हाला या मीटिंगला यायचं आमंत्रण कोणी दिलं हो? मीच दिलेलं होतं ते. मला तुम्हाला सांगायचं काय की जातीच्याबद्दल किंवा दुसऱ्या जातीच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये अशा प्रकारचे हे वेध आहेत, ही फार भयानक गोष्ट मला जाणवते. तेव्हा हे कसं जाईल हे पाहायला पाहिजे. मी तुम्हाला माझ्या सासऱ्यांचा उल्लेख करून सांगतो. तुम्ही अशी मंडळी मला दिसताय की जे समजून घेऊ शकतील. जरी याच्या डॉक्युमेंटरीमध्ये की दादा आले आणि ते तसेच परत गेले, पण नंतर एकदा मी त्यांच्याकडे गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी त्यांच्या घरामध्ये चुलीच्या जवळ पीठ मळायला बसलो होतो आणि माझ्या सासूबाई त्या ठिकाणी विस्तवाचं हे करत होते. त्यानंतर दादा मला म्हणाले, तुम्ही सेवादलवाल्यांनी माझ्या सगळ्या पोरी पळवल्यात. म्हणजे कसं? पन्नालाल सुराणा मारवाडी, वीणा त्यांची पत्नी, ती माझी मेहुणी, कुमार जोशी ब्राह्मण, शैला त्यांची पत्नी इथे आलेली आहे, दशरथ पाटील, लेवा पाटील, कमल जी विधवा झालेली होती तिच्याशी त्यांनी लग्न केलं. अशी आम्ही 4 मंडळी. हे सुद्धा काय झालं तर एक राष्ट्रसेवादलाच्या शिबिरामध्ये 46 साली आमची सेवादलाच्या सर्व वेळ सेवकांची एक मीटिंग खास घेतली आणि त्या मीटिंगमध्ये आचार्य भागवतांनी हे मांडलं. आदल्या दिवशी जयप्रकाशांचं व्याख्यान झालं होतं, जनेऊ तोडो और जाती मोडो. आणि दुसऱ्या दिवशी आमची मीटिंग घेतली तेव्हा आचार्य भागवत म्हणाले, अण्णा होते त्याला, की हे असं चालणार नाही. जोपर्यंत बेटी व्यवहार सर्व जातींच्या मध्ये होत नाही तोपर्यंत जाती मोडणार नाहीत. नुसत्या रोटी व्यवहाराने चालणार नाही. तेव्हा दादांना मी त्यांच्या पायाला हात लावून म्हणालो, दादा, आम्ही 4 जातीचे 4 माणसं, तुम्ही आम्हाला सामावून घेतलं आणि कधी दुरावा दिला नाही, त्याबद्दल आम्हाला धन्यता वाटते, असं मी दादांना सांगितलं. पण त्याच काळामध्ये अशी बरीच लग्न झालेली आहेत. आता मृणाल गोरे, ती मोहिले, आणि बंडू गोरे, केशव गोरे, हे ब्राह्मण, अशी त्या काळामध्ये बरीच लग्न झालेली आहेत. आता होत आहेत. आता अगदी मुस्लिम यांच्याशी आणि हिंदू अशी पण लग्न होत आहेत. पण ही प्रक्रिया सुद्धा वाढली पाहिजे आणि समाजामधली ही तेढ नाहीशी झाली पाहिजे. मोडत नाहीत त्या जाती असं म्हणतात, जात नाहीत त्या जाती म्हणतात, त्या जायला पाहिजेत. आणि जात ही एक भयानक उतरण आपल्या देशामध्ये आणखीन आहे. म्हणजे एका दृष्टीनं धर्मांध माणसांनी आज भारताच्या या घटनेला सुरुंग लावलेत. राहू आणि केतू ज्याला आपण म्हणतो ना, ग्रहण लागलं, तसे हे ग्रहण लागलेलं आहे त्यांचं. हे सोडवण्याचा प्रयत्न आपल्याला करावा लागेल. जरी आणखीन पुढची 5 वर्ष ही धर्मांध मंडळी दिल्ली कवटाळून बसली तरी त्यांना जबरदस्त विरोध करण्याचे सामर्थ्य आपल्यात उभं राहिलं पाहिजे आणि त्याच्याकरता तरुणांनी पुढे यायला पाहिजे आणि ते काम राष्ट्रसेवादलांनी करायला पाहिजे. धन्यवाद. नॉट आउट पाहिलं आपण. उभे राहून त्यांना जरा मान वंदना देऊया. सॅल्यूट नाही केला. मैदानावरचा सॅल्यूट करा. मैदानावरचा सॅल्यूट होऊ दे.